खूपच मोठा धक्का होता मला तिथे मी दिल्लीला गेल्यावर. कारण मी अशी मध्ये पुण्याला थोडे दिवस राहून, मुंबईला थोडे दिवस हो, राहून हो. असं नव्हतं. मी डायरेक्ट आणि तिथे सगळं हिंदी भाषा होती, ज्याची मला सवय नव्हती हो. आणि हिंदी नुसती बोलायची नव्हती आपापसात घरी, तर ती नाटकातून व्यक्त करायची होती प्रेक्षकांसमोर. ते सुद्धा हो. दिल्लीतल्या प्रेक्षकांसमोर जाऊन हिंदीत बोलायचं होतं. त्यामुळे त्याचं एक दडपण होतंच. पण तिथे एक असं होतं, की सगळे जे स्टुडंट होते ते हं. वेगवेगळ्या राज्यातून आलेले हो. असायचे. त्यामुळे कुणालाच हिंदी खूप हं, येत नव्हती. हं. तर आणि आमच्याकडनं त्याचा सराव पण करून घेतला जायचा, की नाही हे तुम्ही असा उच्चार नाही असा पाहिजे. त्यामुळे पण हॉस्टेलला मी पहिल्यांदाच राहत होते. हां. घरात जे असं किंवा वाईमध्ये जे असं सुरक्षित वातावरण होतं, ते एकदम सोडून मी वेगळ्याच वातावरणात गेले. वेगळ्याच भाषेमध्ये लोकांशी बोलायला लागले आणि होमसिक म्हणजे आपल्याला घरची आठवण खूप खूप यायची. असं वाटायचं की जावं आता जावं. पटकन मध्येच. पण सोडून जायचं नव्हतं मला. अर्धवट सोडून जायचं नव्हतं. कारण माझ्या आवडीचा विषय होता आणि ते दिवसभर आम्ही त्याच विषयामध्ये होतो. म्हणजे तो फुल टाईम कोर्स आहे. असं नाही हो. की तुम्ही नोकरी करत-करत केलाय किंवा तुम्ही दुसरं काहीतरी शिकत केलाय. तो फुल टाईम कोर्स आहे. त्यामुळे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत नंतर नाटकाच्या रिहर्सल्स असतील, तर ते दिवसभर तुम्ही नाटक, नाटक आणि नाटकाच्या संदर्भातच असायचं.